जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातल्या टहाळकी गावात स्वच्छ भारत अभियानानं किमया घडवली आहे। शौचालयाचा प्रश्न सुटल्यानं गाव 100% हागणदारी मुक्त झाल्याचा दावा जिल्हा परिषदेनं केला आहे। 1500 लोकसंख्या असलेलं हे आहे टहाकळी गाव। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात 39 पैकी 19 गावं 100% हागणदारी मुक्त झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे। यात टहाकळी या गावाचाही समावेश आहे। या गावात 4 सार्वजनिक, काही जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि काही अन्य वैयक्तिक शौचालय सरकारी अनुदानातून बांधण्यात आलीत। गृहभेट अभियान, जनजागृती आणि गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये प्रबोधन करण्यात आलं। या सगळ्या प्रयत्नांना ग्रामस्थांची साथ लाभली आणि टहाकळी गावानं 100% हागणदारी मुक्तीचा पल्ला गाठलाय। हा विषय गावामध्ये सुरुवातीला लोकांच्या मनामध्ये, कारण परंपरा इतक्या वर्षापासून लोकांना, बऱ्याचशा लोकांची अशी अडचण होती की आम्हाला बाहेरच शौचालय मोकळ्या पद्धतीने होते, आम्हाला शौचालयात गेल्यानंतर आम्हाला संडास होणार नाही। मग तो आम्ही त्यांना पटवून दिलं महत्त्व आणि आज ते त्याचा वापर करायला लागले। त्याच्यामुळे आज त्यांच्या मनातला जो एक विषय होता तो निघून गेला आहे। शौचालय नसल्यानं गेल्या अनेक पिढ्यांपासून टहाकळी गावातल्या महिलांना उघड्यावर शौचास बसावं लागत होतं। त्यामुळं महिलांवरील हा पारंपरिक पगडा दूर होण्यास थोडा वेळ लागला असला तरी आता महिला शौचालयाचाच वापर करतायत। विशेष म्हणजे वाया जाणाऱ्या पाण्यापासून पालेभाज्या आणि फुलांची शेती ही परसबागेत विकसित करण्यात आली आहे। आमच्या घरी पण शौचालय आहे। सरांनी सांगितले होते की आपण शौचालयाला बाहेर जाऊ नये आणि मी घरी आईला व वडिलांना सांगावे की घरी शौचालय बांधा। आमच्या गावामध्ये पहिले काहीच सोय होती ना, आता सर्व सोय झालेली आहे। पहिले शौचालय पण होते ना, काहीच होते ना, पण आता सर्व झालेलं आहे आणि शौचालयाचं पाणी सुद्धा बाहेर वाया जात नाही। जळगाव जिल्ह्यातील 185 गावं संपूर्ण हागणदारी मुक्त जाहीर करण्यात आली आहेत। भुसावळ तालुक्यातील 75% गावं हागणदारी मुक्त झाल्याचाही दावा जिल्हा परिषद प्रशासनानं केला आहे। आतापर्यंत जिल्ह्यात 185 गावं आपण हागणदारी मुक्त म्हणून जाहीर केलेली आहे आणि टहाकळी गावाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर ते भुसावळ तालुक्यातील हे गाव आज हागणदारी मुक्त आपण जाहीर झालेलं आहे। अतिशय चांगलं काम त्या गावामध्ये झालेलं आहे। स्वच्छ भारत अभियानाच्या नव्या आराखड्यानुसार पुन्हा 421 गावांचा लक्ष्यांक प्रशासनानं ठेवला आहे। त्यामुळं सध्याच्या हागणदारी मुक्त गावांच्या संख्येत आणखी भर पडणार आहे। धुळ्याहून प्रशांत परदेशीसह विकास बदाने, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।